खरोखर गुप्तधन असतं का, की ही केवळ अफवा आहे? यात प्रश्नाचं उत्तर देणारी एक घटना महाराष्ट्रात घडली, ज्यामध्ये एका महिलेला तिच्या स्वप्नात गुप्तधन दिसायचं. तिच्या स्वप्नात एक अदृश्य आवाज यायचा आणि बोलायचा की तुझ्या घराखाली करोडो रुपयाचं सोनं दडपून ठेवलंय, ते बाहेर काढ, नाहीतर कायम अदृश्य होईल. आणि जेव्हा त्या महिलेने खोदकाम केलं, खोदकाम करताना तिनं व्हिडिओ काढला. व्हिडिओ सुरू होता आणि जेव्हा खोदल्यानंतर तिला जे दिसलं, जे काय समोर आलं, ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. खोदकाम करणाऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया वादळासारखा व्हायरल झालाय. प्रत्येक जण व्हिडिओ पाहून एकच प्रश्न विचारतोय, त्या घराखाली निघालं तरी काय? तिला खरंच करोडो रुपयाच्या सोन्याची घागर सापडली की ते रुपयाचं सोनं निघालं? आणि जर सोनं मिळालं तर तिने ते सोनाराकडे नेल्यानंतर ते खरं निघालं की खोटं निघालं? ही आहे गुप्तधनाची एक अशी हादरवणारी बातमी की जिच्यावर सहजासहजी कोणाचा विश्वास बसत नाही. पण त्या व्हायरल व्हिडिओमुळे जो खोदकाम करताना काढला होता, त्यामुळे आता लोकांच्या मनात आणखी शंका निर्माण झाल्यात. तर मग नेमकं काय निघालं होतं तिच्या घराखाली? तिला नेमकं काय स्वप्न पडत होतं? त्या आवाजाचं रहस्य काय होतं? त्या महिलेला किती सोनं मिळालं? ते नेल्यानंतर खरं होतं की खोटं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न, गुप्तधन खरंच असतं की नसतं? या तुमच्या आणि आमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणारी ही घटना आज आपण पाहणार आहोत. कोल्हापूरमधील एका छोट्याशा गावात सुजाता नावाची एक सामान्य गृहिणी राहत होती. देवधर्म करायची, आपल्या संसारात समाधानी होती. पण तिच्या शांत आयुष्यात एका रात्री एका स्वप्नानं वादळ आणलं. एक शांत रात्री सुजाताला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वप्नात तिला दिसलं की तिच्या घराच्या मधोमध, जिथे ती रोज वावरते, जिथली जमीन मंद प्रकाशानं उजळू लागली, तो प्रकाश पिवळसर होता, जसा काही वितळलेल्या सोन्याचा रस जमिनीखालून वर येत असावा. स्वप्नात ती मंत्रमुग्ध होऊन त्या जागेकडे जाते आणि आश्चर्य म्हणजे तिला जमीन खोदावी लागत नाही. तिच्या पायांच्या स्पर्शाने जमीन एखाद्या फुलाप्रमाणे उमलते आणि आतून एक चकचकीत तांब्याची घागर हळूहळू वर येते. त्या घागरीला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, जणू ती शतकानुशतके तिथे तिची वाट पाहत होती. तिने घाबरत घाबरत ती घागर उचलली. ती अपेक्षापेक्षा खूप जड होती. तिने घागर उघडली आणि आतून निघालेल्या तेजाने तिचे डोळे दिपून गेले. आत सोन्याच्या चकचकीत मोहरा होत्या, एकमेकावर आदळून मंद किनकिन असा आवाज करत होत्या. आणि त्या क्षणी तिला आवाज ऐकू आला. तो आवाज एखाद्या आईच्या मायेसारखा अत्यंत प्रेमळ आणि शांत होता. तो आवाज म्हणाला, हे तुझंच आहे बाळा, तुझ्यासाठी जपून ठेवलंय. सुजाता दचकून जागी झाली. तिचं हृदय धडधडत होतं. ते स्वप्न होतं की सत्य? तिने स्वतःला समजवलं, एक साधं स्वप्न तर होतं, पण त्या सोन्याचा मोहक प्रकाश आणि तो मायेचा आवाज तिच्या डोक्यातून जात नव्हता. दुसरा दिवस उजाडला. सुजाताने दिवसभर स्वतःला कामात गुंतवून घेतलं, पण तिची नजर सारखी घराच्या त्या मधल्या जागेकडे जात होती. तिला वाटायचं खरंच तिथे काही असेल का? त्या रात्री पुन्हा तिला तेच स्वप्न पडलं, पण यावेळी अधिक स्पष्ट आणि अधिक प्रभावी होतं. यावेळी जमिनीतून येणारा प्रकाश अधिक प्रखर होता. घागर अधिक तेजवी दिसत होती. जेव्हा तिने घागर उघडली तेव्हा आत फक्त मोहरा नव्हत्या, तर सोन्याचे दागिने, कडे, पाटल्या, चमचे, वाट्या, सगळं काही होतं. जणू काही एखाद्या राजघराण्याचा खजिना तिच्या हाती लागला होता. आणि याच वेळी तो आवाज पुन्हा आला, पण तो आवाज आता प्रेमळ नव्हता. तो अधिक अधिकारवाणीचा, एका पित्याचा किंवा राजाच्या आवाजासारखा भारदस्त होता. तो आवाज म्हणाला, सुजाता, वेळ घालू नकोस, हे धन तुझ्या नशिबात आहे, त्याचा स्वीकार कर. ही संधी पुन्हा मिळणार नाही, उशीर करू नकोस. या दुसऱ्या स्वप्नाने सुजाताची झोप पूर्णपणे उडाली. आता हा केवळ स्वप्नाचा भाग नव्हता. तिच्या मनात आशेसोबत एक प्रकारचा अहंकार जागा झाला होता. मी इतकी नशिबान आहे की माझ्या साठी जमिनीखाली धन लपवलेलं आहे. ती आता अस्वस्थ झाली होती. तिने तिच्या पतीला, सतीशला, याबद्दल सांगितलं. सतीश म्हणजेच तिचा पती, तोही बाहेर कामाला जायचा, इतर ठिकाणी शेतात मजुरी करायचा. त्याची परिस्थिती बेताची होती. पत्नीनं इतक्या मोठ्या सोन्याबरोबर सोन्यासंबंधी त्याला सांगितलं. त्याचे डोळे सुरुवातीला चमकले, पण नंतर तो म्हणाला, बाई, हे गुप्तधन आहे, याचं काही खरं नसतं. नेहमीप्रमाणे त्याने ती चेष्टा केली आणि चेष्टा करत तो विषय उडून लावला. तो म्हणाला, सुजाता, दिवा स्वप्न बघणं बंद कर, असं तो म्हणाला आणि तो विषय त्याने बाजूला लावला. पण पतीच्या आत्मविश्वासाने, पतीने जो अविश्वास दाखवला, पतीने तिचं म्हणणं ऐकलं नाही. हे ऐकल्यानंतर सुजाता अधिकच चिडली. तिला वाटू लागलं की हे वैभव फक्त तिच्यासाठी आहे, इतरांना त्याचं महत्त्व कळणार नाही. आता पतीही ऐकत नव्हता. पतीनेही हसण्यावारी घेतलं होतं, पण तिला सलग 2 दिवस स्वप्नामध्ये आलेला आवाज आणि दिसलेली सोन्याची घागर हे पाहून तिला काही शांत बसवत नव्हता. आणि मग त्यानंतर आता ती असं काहीतरी भयानक करणार होती आणि त्याचा व्हिडिओ वादळासारखा व्हायरल होणार. आता तिसरी रात्र आली. ही रात्र निर्णायक होती. या रात्रीचं स्वप्न सुंदर नव्हतं,
तर ते भयावह होतं. तिला भीती वाटत होती झोपताना का आता स्वप्न काय पडेल, पण स्वप्नामध्ये आता वादळ वारा सुटला होता, घर आदरत होतं आणि तिला दिसलं की त्या जागेतून सोन्याची घागर वर येत होती. ती जागा आता चिखलासारखी झाली आहे. ती तेजस्वी घागर हळूहळू आत रसातळाला जात आहे. तिचा प्रकाश मंदावत चाललाय. एका दृष्टीने ती घागर आता पृथ्वीच्या आतमध्ये जाताना तिला दिसली. सुजाता घाबरून किंचाळली आणि तेव्हा तो आवाज तिसऱ्यांदा आला. यावेळी तो आवाज कोणाचा होता हे ओळखणं कठीण होतं. तो आवाज एकाच वेळी अनेक जणांचा वाटत होता. त्यात वेदना होती, तळतळाट होता आणि एक प्रकारची धमकी होती. तो पूर्वजांचा एकत्रित आवाज वाटत होता. तो म्हणाला, थांबव तिला, ती बुडते सुजाता, आम्ही तुझ्यासाठी हे जपलंय. तुझ्या पंजोबांनी रक्ताचं पाणी करून सावकारांच्या तावडीतून वाचवलेले हे धन पुढच्या पिढ्यात सुखात राहावे म्हणून आम्ही ते गुप्तपणे ठेवलं होतं. पण तू एका अतृप्त आत्म्याचा त्यावर शाप आहे. येणाऱ्या अमावस्येला आज जर तू हे धन जर बाहेर काढलं नाहीस तर ते कायमचं पातळात जाईल. आमचे आत्मे तुझ्या लोभामुळे कधी मुक्त होणार नाही. हा तुझ्या वैभवाचा नाही तर तुझ्या कुळाच्या मुक्तीचा प्रश्न आहे. सुजाता, तुझ्या पूर्वजांच्या आत्मीच्या शांतीचा प्रश्न आहे. आवाज ऐकून सुजाता घामाने थपथपलेल्या अवस्थेत जागी झाली. अर्ध्या रात्री तिला जाग आली. आता तिच्या मनात लोभाची नाही तर भीती मोठ्या प्रमाणात जागी झाली आणि तिला एक कर्तव्याची विचित्र भावना एकत्र झाली होती. आता तिला समजलं होतं हे धन तिच्या स्वतःसाठी नाही तर तिच्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी हवं होतं. हा विचार तिच्या डोक्यावर इतका स्वार झाला का आता तिनं ते ठरवलं, आता काही करून हे आपल्याला धन मिळवायचं. आता सुजाताचा प्रवास सुरू झाला, तो एका उपायाच्या शोधात. आता त्या आवाजांनी तिला कोणत्या दिवशी हे सोनं काढायचं याची दिवस देखील सांगितला होता. त्यामुळे आता ती अजूनच निश्चय तिथं दृढ केला होता. ती पूर्णपणे बदलली होती. तिला आता फक्त आणि फक्त गुप्तधनच दिसत होतं. तिने आधी घरातल्या देवाऱ्यात दिवा लावला, प्रार्थना केली. मग तरीही तिचं मन शांत झालं नाही. मग तिने गावातल्या एका वृद्ध नातेवाईक बाईला विचारलं. त्या बाईनं तिला जवळच्या मंदिरातल्या गुरुजीकडे जायला सांगितलं. सुजाता मोठ्या आशेने मंदिरातल्या पुजाऱ्याकडे गेली. तिने सगळी हकीकत त्यांना सांगितली. पण त्या ज्ञानी पुजाऱ्याने तिला समजवलं, बाई, हा तुझ्या मनाचा खेळ आहे. लोभ वाईट असतो बाई. अशा स्वप्नाच्या मागे लागू नकोस. देवाची भक्ती कर, मन शांत होईल. पण सुजाताला हे पटलं नाही. तिला वाटलं यांना काय कळणार माझ्या पूर्वजांचा तळतळाट. ती निराश होऊन परत आली. दिवस जात होते, अमावस्या जवळ येत होती. तिची तगमग वाढत होती. अशातच एके दिवशी शेजारच्या एका बाईने तिला एका व्यक्तीबद्दल सांगितलं. ती म्हणाली, गावाच्या बाहेर एक बाबा राहतो ज्याचं नाव भैरवनाथ बाबा आहे. म्हणतात की त्याच्याकडे अमानवी शक्ती आहे. जमिनी खालचं ओळखण्यापासून तर ते बाधा दूर करायपर्यंत तो सगळं काही तो करतो. खूप लोक जातात त्याच्याकडे, पण तो खूप महागड आहे आणि त्याचे विधी विचित्र असतात. हातात झालेल्या सुजातासाठी हा शेवटचा आशेचा किरण होता. तिने पतीला कसं बसं तयार केलं. त्या भैरवनाथ बाबाचा पत्ता शोधायला सुरुवात केली. भैरवनाथ बाबांचा आश्रम तालुक्याबाहेर एका निर्जन ठिकाणी होता. तिथे पोहोचताच एक विचित्र नकारात्मक भावना येत होती. बाबाचा अवतारही भयावह होता. लांब दाढी, लाल डोळे, कपाळावर भस्माचे पट्टे आणि गळ्यात हाडांच्या माळा. सुजाताने त्याला सगळी हकीकत सांगितली. तो शांतपणे ऐकत होता. सगळे ऐकून झाल्यानंतर तो हसला, एक विचित्र धूर्त हसू. तो म्हणाला, मी वाटच पाहत होतो तुझी. मला संकेत मिळाला होता. तुझ्या घरात असलेलं धन मला इथून दिसतंय आणि हो, तुझ्या पूर्वजांचा तळतळाटही मला जाणवतोय. तो पुजारी मूर्ख आहे, त्याला काय कळणार या शक्तीबद्दल. त्याने सुजाताच्या मनातील गोष्टीत बोलून दाखवल्यामुळे तिचा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास बसला. भैरवनाथ म्हणाला, हे काम अमावस्येच्या रात्रीच करावं लागतं. ज्यावेळेस अमावस्या असती त्या रात्री पूर्ण पूजा करावी लागते. पूजा खूप मोठी आहे, त्यात एकही चूक होता कामा नाही, नाहीतर तो पहारेकरी आत्मा उलटेल आणि वंशाचा नाश करेल. तयारी करावी लागेल. त्यांनी पूजेसाठी साहित्याची एक लांबलचक यादी दिली. काळी बाहुली, 7 प्रकारचे धान्य, लिंबू, मिरच्या, कोंबडा, दारू असे अनेक अनाकलनीय वस्तू आणि पूजेच्या खर्चाची मोठी रक्कम सांगितली. सोन्याच्या स्वप्नात आंधळ्या झालेल्या सुजाता आणि तिच्या पतीतले घरातले सगळे दागिने त्यांनी विकून कर्ज काढून ती रक्कम उभी केली. अखेर ती अमावस्येची रात्र उघडली. सगळे दिवे बंद होते. भैरवनाथ बाबाने जमिनीवर रक्ताच्या लाल रंगाने एक भयंकर वर्तुळ आखलं होतं. मध्यरात्री 12 वाजता पूजेला सुरुवात झाली. बाबाचे मंत्रोच्चार आणि विचित्र हावभाव यांनी घरात एक भयान वातावरण निर्माण केलं होतं. अचानक तो मांत्रिक मोठ्याने ओरडला, इथे आहे ते धन, याच जागेवर. त्याने एका जागेकडे बोट दाखवलं. त्याच्या सांगण्यावर खोदकाम सुरू झालं. सुजाताचा श्वास थांबला होता. आता तिचे पूर्वज मुक्त होणार होते, तिला धन मिळणार होते. पण खोदकाम थांबलं. तिथे काहीच नव्हतं, फक्त माती आणि दगड. त्यानंतर पुन्हा खोदायला सुरुवात केली. पुन्हाही काही सापडत नव्हतं. सुजाता आणि तिचा पती एकमेकाकडे पाहू लागले. त्यांची फसवणूक झाली की काय? पण भैरवनाथ बाबा हरला नव्हता. त्याचा खरा विकृत खेळ आता इथून पुढे सुरू होता. त्याने अचानक सुजाताकडे बोट दाखवलं. विकराळ आवाजात बोलला, या बाईच्या मनात लोभ आहे. हिच्यामुळेच तो आत्मा धन देत नाहीये.
तो आत्मा हिच्या शरीरात शिरलाय, त्याला बाहेर काढल्याशिवाय काहीच मिळणार नाही. आणि पुढच्या क्षणी त्यांनी सुजाताचे केस पकडून तिला जमिनीवर ओढायला सुरुवात केली. तो तिच्यावर थंड पाणी फेकत तिला झाडूने मारत ओरडत होता, निघ हिच्या शरीरातून बाहेर, निघ. आता घरात मंत्र नाही तर एका असहाय्य स्त्रीच्या हृदय पेटाळून टाकणाऱ्या किंकाळ्या घुमत होत्या. सोन्याचं स्वप्न पाहणाऱ्या त्या डोळ्यात आता फक्त भीती आणि वेदना होती. गुप्तधन सापडलंच नाही, कारण ते कधीच नव्हतं. तो एक भ्रम होता, एक सापळा होता. आणि त्या सापळ्यात अडकलेल्या एका स्त्रीसोबत त्या रात्री अमानुष अत्याचार झाला. त्याचवेळी घरातल्या एका व्यक्तीने हा प्रकार लपून मोबाईलमध्ये शूट केला, जो नंतर व्हायरल झाला. शेजाऱ्यांनी आरडाओरड करून पोलिसांना बोलवलं. त्या ढोंगी बाबाला तातडीनं अटक करण्यात आली. ही घटना, ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवती, हव्यास माणसाला आंधळं करतो. लोभ जर असेल तर तो माणसाला पूर्णतः आंधळा करतो आणि याच आंधळेपणाचा फायदा हे भोंदू बाबा घेतात. खरी संपत्ती मेहनतीत आणि समाधानात असते, जमिनीखाली लपलेल्या खोट्या खनिजात नाही. तुमची स्वप्न तुमची असू शकतात, ती खरी किंवा खोटी हा प्रश्न वेगळा राहिला, पण त्या स्वप्नाला अंधश्रद्धेच्या वाटेवर नेऊ नका, नाहीतर त्याचा शेवट असाच भयानक होतो. या घटनेविषयी तुमचं नेमकं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला गुप्तधनाबद्दल काय वाटतं हेही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.